या इनिंगमध्ये आपण सलग 3 चौकार खरं तर कारोटे साहेबांच्या माध्यमातून पाहिलं. असं वाटलं एखादा प्रोफेशनल खेळाडू मैदानामध्ये खेळतो की काय, एवढे चांगले फटके त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तर पठाण सरांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय आणि त्यानंतर आदरणीय अमोल कोळी साहेब यांचा आम्ही सन्मान घेतोय. आदरणीय अमोल कोळी साहेबांना विनंती, आपण देखील या आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर शेंडे साहेब, आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. शेंडे साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. खरं तर चांगल्या पद्धतीची बॉलिंग त्यांची पाहायला मिळाली. शेंडे साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. तर पुन्हा एकदा सर्व आमच्या पोलीस दलातील सर्व आमचे कर्तव्यदक्ष या ठिकाणी कर्मचारी आहेत, प्रत्येकांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो आणि वळतोय मॅचकडे. चला पाणी घेऊन जा. मी मगाशी उल्लेख केला, खरं तर वातावरणामध्ये आता आमूलाग्र बदल होत चालला आहे, तापमान वाढत चाललं आहे. त्यामुळे पाण्याची देखील तुम्हाला गरज लागेल, तेव्हा तुम्ही पाण्यासाठी मागणी करा. आयोजक तात्काळ पाणी घेऊन येतील मैदानामध्ये. आणि खऱ्या अर्थानं या गोष्टीवरती जर का तुम्हाला कंट्रोल आणायचा असेल तर झाडे लावावी लागतील आणि तुम्हाला झाडे जगवावे देखील लागतील. कारण जो ऑक्सिजन तुम्हाला मोफत दैनंदिन जीवनामध्ये या आजूबाजूच्या असणाऱ्या सर्व वृक्षांच्या माध्यमातून मिळतो, तोच ऑक्सिजन तुम्हाला जेव्हा हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट होता तेव्हा तुम्हाला पैसे मोजून विकत घ्यावा लागतो. त्यामुळे विनंती आहे, पर्यावरणामध्ये जर का संतुलन राखायचं असेल तर तुम्हाला जसजशी या ठिकाणी डेव्हलपमेंट होत चालली आहे, सिमेंटची जंगलं वाढत चालली आहे आणि त्याचबरोबरीने तुम्ही पाहताय खरं तर झाडांची देखील तोड मोठ्या प्रचंड प्रमाणावरती होत चालली आहे. त्यामुळे देखील पर्यावरणामध्ये देखील तुम्हाला अनेक वेळा मोठा बदल पाहायला मिळाला. परंतु यासाठी प्रत्येकाने निश्चय करा, प्रत्येकाने एक झाड लावा, तो जगवा, जेणेकरून चांगलं कार्य तुमच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळेल. तळेगाववाडी आणि भिंगारवाडी, तर फिल्डिंग करणारा संघ आहे तळेगाववाडी. राहुल यादवचं हे षटक, आतापर्यंत 3 चेंडू फेकले आणि दोन अशा पहिल्या 2 बॉलवरती दुहेरी अंक मिळाले, 4 धावा. तिसरा चेंडू होती विकेट. त्यानंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेला आहे, प्रशांत गायकर. प्रतीक गायकर आणि प्रशांत हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. भिंगारवाडी टीमची खरं तर ही प्रमुख जोडी मैदानामध्ये. राहुल यादवचा बॉल लाजवाब चेंडू डिलिव्हर केला आहे. गुडलेंथ स्पॉटवर मात्र बॉल टेक ऑफ करतो आहे सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. प्रेशर वाढवला. खरं तर तुम्ही पाहताय बॅटिंग करणाऱ्या भिंगारवाडी संघावरती आयोजक आणि आमचे सर्व पोलीस संघाचे सर्व खेळाडू विजयाची ट्रॉफी हातामध्ये घेऊन मात्र इथे वेगळा आनंद, सर्व क्षणचित्र गोड आठवणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना अजूनही धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या भिंगारवाडी संघाला. यस डीजे. पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतो, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि या स्पर्धेची शोभा आपण द्विगुणित केली आहे. त्याबद्दल पोलीस दल संघाचे आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम सातत्याने आयोजकांमध्ये राहू द्या, हीच आम्ही ईश्वरांनी प्रार्थना करू. आणि तुम्हाला देखील तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेच्या निमित्तानं. थँक्यू सो मच. नक्कीच चांगला फिटनेस आणि क्रिकेटची आवड असणारे हे सर्व आमचे पोलीस दलाचे सर्व कर्मचारी. बघा, आपला बिझी शेड्यूल होता, पण त्यातून मात्र अमूल्य वेळ त्यांनी या ठिकाणी काढला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. त्याबद्दल त्यांचा आपण मनपूर्वक इथे आभार व्यक्त करूया. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झाले 2. संदेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि या स्पर्धेवरती असणारं प्रेम खरं तर आपण पाहिलं. पोलीस दलातील सर्व प्रत्येक सदस्यांचं तिसरा सामना आपण पाहतो. पहिल्या फेरीमधला हा फ्रेश सामना आहे आणि या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 4 राहुल यादव या गोलंदाजाने. आता अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून.
भिंगारवाडी आणि तळेगाववाडी या दोन टीमच्या दरम्यान मात्र ही लढत आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीमधला हा फ्रेश तिसरा सामना. सकाळचं सत्र गाजवलं श्री दत्त 11 बेलवली टीम. अजयच्या संघानं तो संघ तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचला आहे. आता इथून जो जिंकेल आणि त्यानंतर मॅच असेल आशीर्वाद 11 कोण विपक्ष डेरवली या दोन टीमच्या दरम्यान. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये तन्वीर चौधरी. सेकंड ओव्हरमध्ये तन्वीर चौधरी. साहिल म्हात्रे ॲज अ स्कोरर म्हणून आमच्या समवेत जॉईन झालेत. चांगलं कार्य साहिलच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट मिस टायमिंग. हा फटका मिड ऑफमधला क्षेत्ररक्षक नाही आहे तर लॉंग ऑफमधला क्षेत्ररक्षक बॉल खाली आला आहे. कॉलिंग नव्हतं आणि त्यानंतर मात्र इथे झेल सुटले. चुका तुम्हाला पाहायला मिळाल्या फिल्डिंग डिपार्टमेंटमधून. त्यामुळे मात्र इथे एक धाव मिळेल. 5 धावा धावफलकावरती आहेत. 2 धावा माप्या 6 धावा धावफलकावरती आहेत. सागरला शॉक बसला कारण या 2 धावा होत्या. 6 धावा धावफलकावरती आहेत. टेक्निकल स्कोरर आमच्या समोर सागर. ओव्हर द विकेट तन्वीरचा पुढचा बॉल लोवर फुलटॉस गतीनं मात्र बीट केलाय. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करायला हवा होता. नॉनस्टॉकिंग एंडला जर का हा थ्रो झाला असता तर कदाचित अजून एक विकेट मिळाला असता फिल्डिंग करणाऱ्या तळेगाववाडी टीमला. अगदी जवळच्या पंचक्रोशीतील हे दोन संघ आणि दोन संघांमध्ये मात्र ही लढत आहे. प्रथम क्रमांक 40,000 प्रत्येक संघांना टी शर्ट्स मात्र आयोजकांकडून दिल्या गेल्या. प्लेयर स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल आहे. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी आकर्षक पारितोषिके आहेत. डीपेक्षा कव्हरमध्ये फिल्डिंग चांगली थ्रो देखील तेवढाच चांगला होता पण 2 धावा रोखता आल्या नाही आहेत. 2 धावा अगदी सहजगत्या पूर्ण भिंगारवाडी टीमनं केल्या. धावसंख्येचा विचार केला धावा धावफलकावरती आहेत 9. साहिल लहाने सचिन लहाने साहिल लहाने मैदानामध्ये आहे. साहिल लहाने आणि प्रतीक गायकर हे 2 खेळाडू. अप ट्रॅकर बॉल इथे देखील बॉलला खेळून काढा डीप फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड मैदानाची चांगली आहे त्यामुळे बॉल गोळीच्या वेगानं चालला आहे. सीमारेषा पार 4 धावेसाठी आला आहे हा चौकार. आमचे अलिबागचे पोरांचा पालखीला वाजतई बँड उसर गावचे पोरांचा. डेरवली आणि आशीर्वाद 11 कोण टीमचे कॅप्टन आपण या टी शर्ट घेऊन जा आपल्या. त्यानंतर टॉस केला जाईल इनसाइड आउट. टायमिंग चांगलं होतं आणि इथे मात्र मिड ऑफच्या वरून बॉलला पाठवलं सरळ डीप. लॉंग ऑफच्या वरून सीमारेषा पार 6 धावेसाठी आला हा पॅरल स्ट्रोक षटकार. चला पुढचे दोन्ही संघ आशीर्वाद 11 कोण आणि डेरवली टीमचे कॅप्टन आपण या आपल्या टी शर्ट घेऊन जा. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे आपण यायचं आणि आपल्या टी शर्ट या ठिकाणी घेऊन जायचं आहे. भिंगारवाडी आणि तळेगाववाडी 2 टीमच्या दरम्यान मात्र ही लढत. ओव्हर द विकेट पुढचा बॉल वेगवान होता. आतली कडा घेतली आणि इथे मात्र बॉल अगदी विकेटच्या बाजूला घरंगळवतो आणि त्यानंतर मात्र क्विक सिंगल पूर्ण केले दोन्ही खेळाडूने. एक सिंगलच्या मध्येनं धावसंख्येत 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. त्या म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 20 धावा. डीजे पालखीला वाजतई बँड उसर गावचे.
शार्दुल चौधरी यावेळेस देखील चांगला फटका. टायमिंग आणि नजाकत या दोन्ही गोष्टी तुम्ही पाहिल्या या फटक्यामध्ये. डीप फाईन लेगच्या भरून बॉल चाललाय. वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार. 4 धावेसाठी आलाय हा चौकार. अजून 4 धावा ॲड होतील बॅटिंग करणाऱ्या भिंगारवाडी टीमच्या धावफलकामध्ये. एकूण धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या त्या म्हणजे 24. पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिल्या जवळजवळ 76 रन्स केलं होतं आकुर्ली टीमनं बॅटिंग करत असताना शेडुंग टीमच्या अगेन्स्ट. त्यामुळे हे विकेट, हे मैदान फलंदाजासाठी मात्र अतिशय पोषक असे वातावरण. अशा विकेटवरती मात्र तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. शार्दुल चौधरीचा पुढचा बॉल. पहिला बॉल अतिशय शॉर्ट ऑफ लेनचा होता, त्यानंतर मात्र फुलर लेनचा बॉल टाकला. कमबॅक केलं शार्दुल चौधरी या खेळाडूने. समोर असेल फलंदाज प्रतीक गायकर, त्याच्या बॅटमधून एक चौकार, एक दुहेरी अंक देखील आपण येताना पाहिलं. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने अजून एक चांगला फटका. आणि यावेळेस मात्र हुक केल्या बॉलला डीप फाईन लेगच्या वरून बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. 6 धावेसाठी आला हा षटकार. खरं तर या फटक्यामध्ये आठवण झाली केगावचा प्रतीक ठाकूर. त्या खेळाडूला आपण असे फटके खेळताना अनेक वेळा पाहिले आणि त्याच्यासारखा हा फटका प्रतीक गायकरचा. टायमिंग चांगलं होतं, शॉट सिलेक्शन देखील तेवढंच चांगला. आणि इथे मात्र हा षटकार आला भिंगारवाडी टीमसाठी. सहा धावा आल्या आणि या धावसंख्येत मात्र प्रचंड वाढ झाली. धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 32. चला नवीन बॉल घ्या, जुना बॉल येईल. चांगली बॅटिंग प्रतीक गायकर या खेळाडूकडून होत असताना भिंगारवाडी टीमसाठी दोन्ही संघ अतिशय ताकदवर आहेत. तलेगाववाडी आणि भिंगारवाडी. तून बॅक फुटला गेलं, इथे कट केल्या बॉलला मिस टायमिंग. शॉर्ट थर्ड बॅनला मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली आणि त्यानंतर मात्र प्रत्युत्तर दिलं शार्दुल चौधरी या गोलंदाजाने. फलंदाज बाद झालाय प्रतीक गायकर. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. अखंड अग्री कोली कराडी भूमिपुत्रांचे कुलस्वामिनी आई एकविरा माता यांच्या चरणाशी आपण नतमस्तक होऊया. चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. आता नवीन चेंडूची प्रतीक्षा आहे. जो जुना बॉल गेला त्याची प्रतीक्षा आहे, कारण नवीन बॉलवरती विकेट मिळाला. त्यामुळे मात्र इथे आमचे जे व्हॉलंटियर्स आहेत छोटे, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून. अगदी लांब लचक तो फटका होता आणि त्यानंतर मात्र त्या बॉलवरती मिळालेल्या 6 धावा आपण पाहिल्या प्रतीक गायकरच्या बॅटमधून. आणि तदनंतरचा पुढचा बॉल त्याला खरं तर पॉईंटला क्लिअर करायचा होता, परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. विकेट मिळाला तो म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या तलेगाववाडी टीमला. धावसंख्येचा विचार केला 32 रन्स धावफलकावरती आहेत. सचिन लहाने मधल्या फळीतील अतिशय चांगला खेळाडू, व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू. पहिलाच बॉल आणि फटका फसलाय ऑन साईडमध्ये मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. लॉंगरमधला क्षेत्ररक्षक झेल खाली आला आणि त्यानंतर मात्र इथून मात्र अजून एक धक्का बसला. खेळाडू बाद झाला आहे साहिल लहाने. सचिन खरं तर आता स्ट्रायकिंग एंडवरती येतोय आणि साहिल हा खेळाडू आता बाद झाला आहे. 32 या धावसंख्येवरती मात्र अजून एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या भिंगारवाडी टीमला. आज पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिला उच्चांक 76 धाबांचा आणि नितीन धर्णेकरने केलेल्या 56 धावा आपण त्या इनिंगमध्ये पाहिला. त्याला प्रत्युत्तर देत असताना चांगली सुरुवात केली होती खरं तर जयनमान शेडुंग टीमने. त्यानंतर मात्र तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये त्यांना थोडंसं बॅकफुटला जावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय संदीप मस्कर. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इलॅट नंबर 6. धावसंख्येची गरज आहे भिंगारवाडी टीमला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहू शकाल. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्या आणि सलग 2 विकेट आपण पाहिल्या शार्दुल चौधरी या गोलंदाजच्या माध्यमातून. जर का या बॉलवरती विकेट मिळाला
तर विकेट हॅट्रिक पूर्ण होईल. बॉलिंग करत असताना शार्दूल चौधरी या खेळाडूची राईट आर्म राऊंड विकेट. समोर असेल सचिन लहाने. वेगवान बॉल होता, टप्पा चांगला होता आणि त्यानंतर मात्र अजून एक निर्धाव चेंडू. एकूण धावा खर्च केल्या 12 आणि 2 गडी बाद करण्यामध्ये या षटकामध्ये शार्दूल चौधरीला यश आलं आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती आहेत 32. जागृती स्पोर्ट्स खरं तर एक ब्रँड आहे आणि स्वतः ओनर आहेत संदीप मस्कर आणि सचिन लहाने. आणि टी शर्ट देखील त्यांच्या माध्यमातून मिळाल्या. सचिन आणि संदीप हे दोघे देखील जागृती स्पोर्ट्सचे ओनर आहेत आणि खरं तर चांगले ब्रँड तुम्ही पाहिला. अनेक परिसरांमध्ये या ब्रँडच्या तुम्हाला क्रिकेटच्या बॅट पाहायला मिळाल्या. टी शर्टचे देखील ते पुरस्कार राहिलेत आणि आज दोघे ओनर मैदानाच्या आतमध्ये आहेत. खरं तर आम्ही नेहमी म्हणतो कोणाच्या वादात आणि कोणाच्या नादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, प्रगती होईल. आणि त्याच अनुषंगाने मात्र घेतलेला मोठा पाऊल आणि त्यांना देखील त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. चांगलं कार्य संदीपजी मस्कर आणि सचिन लहाने 2 खेळाडू आहेत. कारण तुमचे जेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळेल. सचिन स्वतः चांगला व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे आणि जागृती स्पोर्ट्स हे ब्रँड आहे ते सध्याच्या घडीला अव्वल दर्जाचं ब्रँड आहे. सध्याने आपण तुम्ही पाहिलं असेल वाकणचा केतन म्हात्रे त्याला देखील जागृती स्पोर्ट्सच्या ब्रँडची बॅट वापरताना आणि त्यानंतर वडवलीचा विशाल पाटीलला कोण विसरेल. हे जे खेळाडू आहेत त्यांनी मात्र या ब्रँडला एक वेगळी उंची निर्माण करून दिली. लास्ट ओव्हर आणि शेवटच्या षटकामध्ये तळेगाववाडीचा गोलंदाज किरण मांडेचा पहिला बॉल लेफ्ट केला, सोडून दिला खरं तर फलंदाजाने संदीप मस्कर याने. त्यानंतर वाईड बॉल घोषित केला. अतिरिक्त रन्स मात्र मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या भिंगारवाडी टीमला. एकूण धावा धावफलकावरती आहेत 33. 1 बाउन्सर. ही वॉर्निंग महत्त्वाची वॉर्निंग आहे. नवोदित नियम मात्र आता ICC काउन्सिलच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये लागू झालेत. त्यांचा मात्र काय कालांतराने फॉलोअप केला जाईल. खरं तर एखादा खेळाडू झेलबाज झाला की स्ट्राईक रोटेट नसणार आहे. आणि त्यानंतर मात्र कोविडच्या मधल्या काळामध्ये आपण पाहिलं बॉलला लाळ लावणं हे बंद केलं आहे लेदर क्रिकेटमध्ये. आणि त्याचबरोबरीने अनेक असे नियम आहेत. आणि पूर्वी स्टम्प्स आणि बॉलमधलं अंतर वाईडसाठी ग्राह्य धरला जायचा, परंतु आता तसं नाही आहे. फलंदाज आणि बॉलमधलं अंतर ग्राह्य धरला जाईल वाईडसाठी. कारण अनेक फलंदाज शपलून खेळत असतात त्यामुळे थोडासा बेनिफिट बॉलरला मिळावा या अनुषंगाने मात्र हे नवीन नियम आता खरं तर ICC काउन्सिलच्या माध्यमातून मात्र तुम्हाला क्रिकेटमध्ये लागू करण्यात आलेले आहेत. त्या नियमांचं पालन देखील अतिशय तंतोतंत केला जाईल येत्या कालावधीमध्ये. ऑफिशियल पंच द्वारकानाथ चोरगे, स्क्वेअर लेग पंच संतोष चौधरी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने गेले. थ्रो देखील तेवढाच वेगवान व्हायला हवा होता, परंतु 2 धावा सहजगत्या कंप्लीट. गुड रिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. सचिनचा फिटनेस आणि संदीपचा फिटनेस जर का पाहिला तर खूप चांगला फिटनेस आहे. त्यांनी अतिशय गतीनं मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या आणि या 2 रन्सच्या मधीनं धावसंख्येत वाढ. धावा धावफलकावरती आहे 4 गडी बाद 36 धावा. पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकातील आता उरलेल्या चेंडूंचा खेळ बाकी आहे. तत्पूर्वी आशीर्वाद 11 कोण आणि इथे त्रिफाचित. थोडं स्टेप आउट जर का झाला असता तर फुलटॉसमध्ये बॉल कन्वर्ट करता आला असता आणि इथे मात्र दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉयड. सचिन लहाने हा खेळाडू मात्र इथून मैदान सोडेल. तर आशीर्वाद 11 कोण आणि त्याचबरोबरने मी डेरवली टीमच्या कॅप्टनला इथे इन्व्हाइट करेन टॉससाठी. या आशीर्वाद कोण म्हणजे खरं तर बेलोली संघाच्या अनुपस्थितीमध्ये मिळालेली वाईल्ड कार्ड एंट्री. जय दुर्गा माता बेलवली हा संघ इथे अनुपस्थित राहिला त्यामुळे मात्र आशीर्वाद 11 कोण टीमला इथे खेळण्याची संधी मिळाली. आणि त्याच्याच बरोबरीने असेल स्वर्गीय राम धुमाळ, बापू 11 डेरवली या दोन्ही कॅप्टनला विनंती आपण प्लीज टॉससाठी या. आणि खास करून मी मगाशी देखील अनाऊन्समेंट करणार होतो पण आयोजकांकडून सूचना आली आता जो संघ आज इथे अवेलेबल झालेला नाही आहे तो संघ तुम्ही पाहताय जय दुर्गा माता बेलवली म्हणजे आकाश पवारचा संघ. या संघाला पुढच्या वेळी या स्पर्धेमध्ये एंट्री मिळणार नाही आहे. त्यांना बॅन केलं आमच्या आयोजकाने. हे मी डिक्लेअर करतो आहे आयोजकांकडून. त्यांनी मात्र आम्हाला ही सूचना दिली आहे कारण आणि पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक असणार आहे. खरं तर हे विशेष महत्त्वाचं पारितोषिक असेल आणि खास करून या आयोजकांचं मी कौतुक भरपूर करेन, प्रचंड करेन. आणि सातत्याने जेव्हा आम्ही कोणत्या स्पर्धेला समालोचन करू तेव्हा या स्पर्धेचा आवर्जून उल्लेख करू कारण प्रत्येक संघातील खेळाडूंना टी शर्ट्स या आयोजकांनी उपलब्ध केल्यात.
बघा एंट्री फी पण जास्त नाही आहे, 4,500. 500 रुपये फक्त एक्स्ट्रा आहे. आणि पहिला क्रमांक 40,000 रुपये आहे. आणि स्पर्धेमध्ये ऑफिशियल पंच आहेत, ऑफिशियल कॉमेंटेटर आहेत, लाईव्ह टेलिकास्ट सेवा आहे आणि चांगलं भव्य दिव्य असं हे मैदान, क्रीडांगण, खेळपट्टी चांगली आहे. आणि त्याचबरोबरीने स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी स्पोर्ट्स सायकल आहे, इतर पारितोषिके आहेत. खरं तर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या आयोजकांचं. स्वर्गीय सारिकाताई यांच्या पवित्र स्मृतीला आपण अभिवादन करूया. खरं तर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. संदेशी म्हात्रे यांच्या त्या बहीण आहेत. खरं तर त्यांचा आम्ही आवर्जून उल्लेख करू. असं म्हटलं तर जो आवडे सर्वांना तोचे आवडे देवाला. आणि अगदी कमी वयामध्ये आपल्यातून निघून गेल्या आणि संपूर्ण म्हात्रे परिवाराने कोण ग्रामस्थांवरती मात्र दुःखाचं सावट पसरलं. आणि आजही त्यांच्या आठवणींना मात्र उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन. आम्ही मागील काही दिवसापूर्वी ही चर्चा या स्पर्धेची ऐकली होती, परंतु असं वाटतं एवढं मोठं आयोजन असेल. परंतु इथे येऊन मात्र खरं तर असं वाटलं हे न भूतो न भविष्यती असं आयोजन आहे आज या कोण नगरीमध्ये. फक्त 40,000 प्रथम पारितोषिक. आज जे लाईव्ह पाहत असतील त्यांना देखील एक वेगळा फिलिंग येत असेल या स्पर्धेचा. चांगल्या पद्धतीचं असं आहे आयोजन. अजून एक धाव ॲड होईल धावफलकामध्ये. एकूण धावा आहेत त्या म्हणजे 39. लास्ट ओव्हर आणि शेवटचा बॉल असेल. चांगलं कमबॅक ओव्हर द विकेट. आणि यावेळेस लाईन पंचाने ओळखली, त्यामुळे नो देखील घोषित केला, कारण जास्त उसळी घेणारा बॉल होता. पंचांचा नो इशाराने योग्य निर्णय. आणि यावेळेस मात्र अतिरिक्त रन्स मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या भिंगारवाडी टीमला. आणि आता शेवटचा फ्रीटचा बॉल असेल. उघडा डोले पहा नीट, कारण बॉल आहे हा फ्रीट. आणि हा शेवटचा बॉल फ्रीटचा. यॉर्करचा प्रयत्न, बॅकवर्ड क्षेत्राला मात्र चांगली फिल्डिंग. आणि इथे मात्र फक्त सिंगल आली. या सिंगलच्या मदतीनं पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. आणि आजच्या दिवसाचा जर एकंदरीत विचार केला तर या कमी धावा आहेत, परंतु भिंगारवाडी टीमची बॉलिंग स्ट्रेंथ भरपूर चांगली आहे, त्यामुळे त्यांना या धावा वाचवण्यामध्ये नक्कीच यश मिळेल. आणि एका बाजूला तळेगाववाडी संघ हा अखेरच्या क्षणापर्यंत संघर्ष करणारा संघ आहे, देखील त्यांना देखील यश मिळो. आपण या शुभेच्छा दोन्ही संघांना देऊया आणि जाऊया टॉसकडे. आशीर्वाद 11 कोण आणि डेरवली टीमचे कॅप्टन या आपण लवकरात लवकर टॉससाठी. कैलासवासी राम धुमाळ बापू 11 डेरवली. खरं तर टॉससाठी आपण या दोन्ही कॅप्टनला हा शेवटचा कॉल असेल. प्रशांत मुळे इथे पोचलेला आहे आणि त्यानंतर दशरथ दादा धुमाळ आपण देखील या. बघा एका कॅप्टनला किंवा सदस्याला विनंती, आपला टी शर्ट घेऊन जा आणि टॉससाठी त्वरित या. तर या पुढचा आवाज असेल आमचे समालोचक मित्र. खरं तर आम्ही जेव्हा कॉमेंटरी देखील करत नव्हतो तेव्हापासून आमचे खास मित्र आहेत सनी आणि आज अजयची अनुपस्थिती आहे. तर त्यांच्याकडे आपण जाऊया पुढच्या सत्राकडे. त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद रोशन. आपण पाहिला अनेक मैदानावर रोशन पाटील तारा आपण पाहिला, अतिशय सुंदर आवाज त्यांच्या माध्यमातून अनेक मैदानावरती पाहिले. यावेळी सामना आपण पाहतोय भिंगारवाडी बनाम तलगाववाडी. एका बाजूला शार्दूल ठाकूर तर एका बाजूला सचिन लहाने. डेरवली संघाचा संघनायक नाणे फिक्कीच्या कॉलसाठी यायचं आहे.
सन्माननीय अतिथी निलेश भाई म्हात्रे आणि त्याचसोबत रवींद्र म्हात्रे यांचं सुद्धा सरचे स्वागत असणार आहे. देवेश म्हात्रे आमचे मित्र मैदानावरती खेळताना दिसणार. 24 चेंडू 42 धावांचं समीकरण मैदानावरती. शार्दूल ठाकूर एक शार्दूल चौधरी दोन सख्य बंधूंची जोडी शार्दूल चौधरी तन्वीर चौधरी. धडाक्याबाद जोडी मैदानामध्ये पाहतोय तर एका बाजूला सचिन लाने गोलंदाजी मार्कवर तयार. पहिला चेंडू फेस करणार शार्दूल टू सचिन. दोन्ही थम्सअप प्लेयर पाहूया. 42 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू कशा प्रकारे खेळणार शार्दूल ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न फ्लिक करतो. पहिला चेंडू निर्धाव. अतिशय चांगल्या पद्धतीची रणनीती शार्दूलच्या माध्यमातून आपण पाहतोय. चेक करत होता चेंडू. यावेळेस तर पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश. सचिन व्यावसायिक क्रिकेट आपण अनेकदा पाहिलंय. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सुद्धा सचिन याची गोलंदाजी पाहिली. पुढचा चेंडू सचिन टू शार्दूल. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. शार्दूलचा विचार केला तर लेदर प्लेयर शार्दूल चौधरी तन्वीर चौधरी 2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आपण पाहतोय. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती पाहतोय. यावेळेस मात्र शार्दूल चौधरी असणारे ऑन स्ट्राईक. 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर काय रणनीती असणार आहे शार्दूल याची पाहूया. यावेळेस फुलर लेनचा चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय. त्या दरम्यान एकच धाव खातं खोलण्याची कामगिरी शार्दूलच्या माध्यमातून आपण पाहतो. आतापर्यंत सचिन लानेची विचार केला तर 3 चेंडूचा खेळ संपला आणि 3 चेंडू मागे 1 धाव खर्च करण्यामध्ये यश या गोलंदाजाला पाहतोय. तन्वीर ऑन स्ट्राईक आपण पाहणार. बंधनकारक षटक एक मॅनेटरी पॉवर प्लेचा षटक मैदानावर आपण पाहतोय. यावेळेस सचिन पुन्हा एकदा तयार. पहिला चेंडू फेस करणार तन्वीर. कुटपा चेंडू. यावेळेस मात्र अतिशय व्हेरिएशन सुंदर पद्धतीचं व्हेरिएशन. टप्पा पडल्यानंतर उचली घेऊन आपण चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये पाहतोय. अतिशय चांगल्या पद्धतीचं व्हेरिएशन सचिनद्वारे आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू फेकलेत 1 धाव खर्च केलाय. 24 चेंडू 42चं समीकरण. पहिलं षटक आपण पाहतोय. बंधनकारक षटक मोठ्या फटक्यांची गरज असणार या षटकामध्ये पाहूया. जकडू ठेवण्याची कामगिरी सचिनच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उकरण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रो मध्ये येतोय की नाहीये. यावेळेस धाव पूर्ण. एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 धावा. तर नाणेफेक करायचे. सुजित म्हात्रे कुठे असतील त्यांनी संपर्क साधायचा आहे. यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न. पंचांचा षटक संपल्याचा इशारा. 2 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेकीचा कॉल आपण पाहतो. दुसरा गोलंदाज आपण पाहतोय सुधीर लहाने. सचिन लहाने नंतर सुधीर लहाने. तन्वीर चौधरी शार्दूल चौधरी. दोनों सगे भाई. इधर 2 उधर 2. नाणेफेकीचा कॉल आपण पाहतोय. कोण संघापुढे लागलेला आहे. 4 षटकांचा सामना.
यावेळेस पहिला चेंडू सुधीरचा विचार केला, अतिशय व्हेरिएशन आहे त्याच्याकडे. यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न सापडा रचला होता आणि यावेळेस मात्र तन्वीर बॅक टू द पवेलियन. डीजे पहिला यावेळेस मात्र पहिला लागलेला झटका. आपण पाहतो तलेगाव वाडी शार्दूल अजूनही सलामत नौका फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. अनिकेत मांडे 24 चेंडू 42 धावांचं समीकरण असताना सचिन लानेने फेकलेलं षटक 2 धावांचं. इथून मात्र पहिल्या चेंडूवर विकेट. अनिकेत असणारे ऑन स्ट्राईक तर गोलंदाजी मार्कवर सुधीर आपण पाहतोय. सुधीर लाने यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. त्याच दरम्यान छत्ररक्षक येतोय, उचलतो आणि फेकतो. त्या दरम्यान एकच मिळणार. एका धावाच्या मध्ये संघ आपण पाहतोय 3 धावा एका गडच्या मोबदल्यात. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. तू मॅमे धोका होतो की नाहीये. सुरक्षितरित्या क्रीजमध्ये निर्धाव चेंडू. यावेळेस पुढचा चेंडू विकेट करतोय. चेंडू येतोय समालक्षण कक्षावरून सीमा पार साधावा. शार्दूल षटकार. या फेरीस पुढचा चेंडू षटकार काढल्यानंतर यावेळी टॅप करतो. अतिशय चांगला फटका शार्दूलच्या माध्यमातून 1 बाउंड सीमा रेषापार चौकार. डीजे यावेळी पुढचा चेंडू बॅटची एज. शार्दूल ठाकूर बॅक द पवेलियन. मोठा फटका. तलेगाव वाडीला लागलेला मोठा फटका. डीजे वाजेपर्यंत एकटेच खाणीत बसलेले आणि
विशाल केदारी त्यांच्या समेत याचं आपलं देखील सहर्ष स्वागत. 12 चेंडू आणि इथून मात्र गरज असणार आहे एकूण 30 धावांची. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय साहिल लाने. 12 चेंडू 29 धावांची गरज असताना ऑन स्ट्राईक आपण फलंदाज पाहतोय अनिकेत मांडे. इथून मात्र मोठ्या फटक्यांची गरज तलगावाडी संघाला असणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर साहिल लाने. 12 चेंडू 29चा समीकरण. पहिला चेंडू अनिकेत मांडे ऑन स्ट्राईक. इथे मात्र विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय यष्टी रक्षकाला चकवून 4 धावेसाठी खणखणीत चौकार. डीजे धन्यवाद. तर 4 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. अतिशय सुरेख फटका. आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने आपण 4 धावा मागे पाहिल्या. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस कोणत्याही प्रकारचे धाव मैदानावरती पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू. 9 चेंडू 10 चेंडू 25 धावा. 10 चेंडू 25 धावा. सुशांत म्हात्रे आपण पाहतोय. यावेळेस गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चौकार खाल्यानंतर वापसी मैदानामध्ये 12 चेंडू मध्ये गरज असताना 29. यावेळेस बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळण्याची कामगिरी अनिकेतच्या माध्यमातून आपण पाहतोय. चौकार खाल्ल्यानंतर कुठेतरी वापसी करताना मैदानामध्ये पाहिलं गोलंदाज साहिल लाने याला. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू निर्धाव. आता मात्र अनिकेत याला कुठेतरी पारी सांभाळावी लागणार आहे. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर वापसी केली साहिल लाने. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. यापुढचा चेंडू. ते मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव खेळण्याची कामगिरी मैदानावरती अनिकेत मांडे यांच्या माध्यमातून. 8 चेंडू 25 धावांचं समीकरण. इथून मात्र मोठे फटक्यांची गरज तलगावाडी संघाला. यावेळेस पाहूया यावेळेस 8 चेंडू 25 धावांचं समीकरण असताना यावेळेस मात्र चेंडू टोलवलाय. चेंडूवर क्षेत्ररक्षण सचिन लहाने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी नकार देताना दिसतोय. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 धावा. 7 चेंडू 24 धावांची गरज. 4 मोठे फटके. ऑन स्ट्राईक राहुल. आठ चेंडू 24. यावेळी चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक चेंडूवर सचिन लहाने जातोय आणि सुरेख झेल सचिनच्या माध्यमातून. डीजे
7 चेंडू 24चं समीकरण. इथून मात्र 4 षटकारांची गरज असणार आहे तळेगाववाडी संघाला. प्रतीक गायकर 6 चेंडू 24 धावा. सचिन यांनी दिलेला कान मंत्र 4 मोठे फटके. अनिकेत सलामीवीर आपण पाहतोय. यावेळेस मात्र ब्लॉकऑल पद्धतीचा चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने खेळून काढलाय. पाच चेंडू 23 धावचं समीकरण. संघाची धावसंख्या 19. पाच चेंडू आणि आता 23 धावा. मी मगाशी म्हटलं बॉलिंग स्ट्रेंथ भिंगावडी टीमची चांगली आहे, त्यामुळे त्यांना मात्र इथे धावा डिपेंड करण्याचा प्रयत्न करावा लागला. आतापर्यंत चांगली कामगिरी. राऊंड विकेट, फुल टॉस, हा खराब बॉल होता पण इथे फक्त सिंगल मिस फिल्डिंग आणि त्यानंतर मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट. तिसरी धावाचा प्रयत्न केला तो 3 धावा देखील कंप्लीट. आता शेवटचे 4 बॉल आणि 20 रनची गरज. 4 चेंडू आणि 20 धावा. तर याच दरम्यान लव व्हाईट केक शॉपचे ओनर मिस्टर आदित्य पाटील यांचं इथं शुभ आगमन. तर त्यांना विनंती आपण देखील या व्यासपीठावरती. गुड फिल्डिंग, चांगल्या पद्धतीची फिल्डिंग मात्र डीपमध्ये पाहायला मिळाली. फक्त 2 धाबा या बॉलवरती आल्या. आता येणारे 3 चेंडू आणि 18 रनची गरज आहे. 3 चेंडूमध्ये 3 षटकार सनी गाताड्याने मारले होते याच मैदानावरती आत्ताच काही क्षणापूर्वी. त्यामुळे आता 4 लगातार 4 एक कमी सांगितला. तर 3 चेंडूमध्ये आता 3 षटकार घ्यावे लागतील. वेगवान बॉल होता यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचाने मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. पोलीस संघाच्या अगेन्स्ट ते 4 षटकार पाहिले सनीच्या बॅटमधून. परंतु आता इथे येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 17 धावांची गरज. 3 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. बॅकफुटला गेले आणि इथे मात्र हाफ ट्रॅकर बॉल शॉट ऑन पूल केलाय. स्क्वेअर लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, झेल पकडला गेला आणि त्यानंतर मात्र आता पूर्णपणे संघ बॅकफुटला चाललाय. तळेगाव वाडी संघ अडचणींमध्ये वाढ. आता 2 चेंडू आणि विजयासाठी 17 रन्सची गरज आहे. या स्पर्धेला मात्र तुम्ही पाहताय अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर मंडळी प्रत्येकाचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या वतीने केला गेला. डेरवली संघ तुमच्या बाट्याला बॅटिंग आली आहे. आपण खेळाडू कक्षाकडे या. आशीर्वाद इलेव्हन कोण टीमनं टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील खरं तर पुढच्या मॅचसाठी. 2 बॉल आणि 17 स्विच हिटचा प्रयत्न केला होता. सरळ बॅटने धावा येत नाहीत, त्यामुळे मात्र हा प्रयत्न. आणि इथे मात्र अजून एक डॉट बॉल. असं वाटलं होतं या धावा अक्षरशः कमी असतील, परंतु मी सुरुवातीला जेव्हा सुरुवात झाली सेकंडला तेव्हाच म्हटलं होतं भिंगारवाडी टीमची बॉलिंग स्ट्रेंथ चांगली आहे आणि सचिननं तो चांगला स्टार्ट दिला टीमला. तिथून मात्र खरं तर मोमेंटम मिळाला पहिल्या षटकापासून भिंगारवाडी संघाला. अजूनही या ठिकाणी सामन्याची औपचारिकता पूर्ण करायची आहे. तर याच दरम्यान सन्माननीय प्रदीप शेठ घरत यांचं शुभ आगमन. तर त्यांनाही विनंती आपण देखील या व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत. आणि हा सामना जिंकला आहे तो म्हणजे भिंगारवाडी टीमने. हार्ड लक तळेगाव वाडी संघ. आपण चांगला संघर्ष केला. बॉलिंग करत असताना चांगली गोलंदाजी पाहिली, परंतु बॅटिंग करत असताना थोडीशी डळमळी सुरुवात झाली, त्यामुळे मात्र हा संघ बॅकफुटला गेला. चला लाईनअपमध्ये मैदानामध्ये कोण संघ दाखल व्हायचा